एक विनंती करतो मी, माझ्या बरोबर एक घोषणा द्या सगळेजण, सगळ्यांनी, समोर बसलेल्या सगळ्या महिलांनी. मी कामगारांचाच मुलगा असल्यामुळे, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. लातूर महानगरपालिकेचे माननीय कमिशनर साहेब, माझ्या भगिनी आणि लातूर महानगरपालिकेच्या महापौर सोनकांबळे ताई, 3 दिवसापासून अस्वस्थ होऊन ही चर्चा घडवून आणण्यासाठी काम करणारे माननीय सचिन बंडापल्ले साहेब, लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर उडगे साहेब, गेल्या 2 दिवसापासून लातूर शहरात आणि महानगरपालिकेमध्ये आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत असलेले आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अभयदादा, समोर बसलेले सर्व नगरसेवक, लांडगे बंधू आणि सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आदरणीय आपले लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख साहेबांची स्टँडिंगचे चेअरमन माननीय जिल्हाध्यक्ष आणि आम्ही भेट घेतली. तुमच्याबद्दल आदरणीय अमित भैयाच्या मनामध्ये अत्यंत जिव्हाळ्याची भावना आहे, जाणीव आहे. त्यामुळेच रात्री 9:30 वाजेपर्यंत माननीय कमिशनर साहेबांच्या दालनामध्ये आम्ही सर्वजण उपस्थित होतो. तुम्ही लवकर निघून गेलात. माझ्याबद्दल पिडगे साहेबांच्या मनात प्रचंड राग असू शकतो, मी समजू शकतो. ते कर्मचाऱ्यांचे नेते आहेत. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पहिलं वाक्य लक्षात ठेवा. पिडगे साहेब, हम तुम्हारे साथ हैं. प्रत्येक प्रश्नाच्या वेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही तुमच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. पक्ष तुमच्या सोबत आहे. आमचे मामा उठताना मला म्हणाले, कर्मचाऱ्यांना विश्वास द्या, कर्मचाऱ्यांना आधार द्या. पुन्हा एकदा ही लातूरची महानगरपालिका आपल्याला सन्मानाने आणि पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काम करायचं आहे. म्हणून या बाजूला बसलेले सर्व जे अधिकारी आहेत आणि ज्यांच्या सोबत असभ्यपणे ज्या मंडळींनी वर्तन केलेलं आहे, त्या घटनेचा तुमचा प्रतिनिधी म्हणून मी जाहीर निषेध करतो. अस्थिर होऊ नका, मनात भय बाळगू नका. आम्ही तुमच्यासाठी लढणारे आहोत. कोणत्याही क्षणी दीपक सूळ साहेब, खूप तळमळीनं तुम्ही दोन्ही बाजूने बोललात. मी तुमचं
कौतुक करतो, आभार मानतो पक्षाच्या वतीनं. आपण महापौर राहिलेले आहात, सगळ्याच गोष्टी आपल्याला लातूर महानगरपालिकेतल्या माहीत आहेत. कर्मचारी आपले आहेत, आपण लातूरकरांचे आहोत. आपला नेता लातूरचा नाही, भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी नेत्याला मिळणार आहे. त्यामुळे आदरणीय भैया साहेबांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जा, कमिशनर साहेबाला भेटा, मान्य जाधव साहेबाला भेटा आणि सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेटा. सर्व स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना विश्वास द्या, आधार द्या की आदरणीय अमित भैया साहेब तुमच्या सोबत आहेत, पिडगे साहेब आपल्या सोबत आहेत. उद्याच्या काळात पक्षाच्या वतीनं तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षाच्या वतीनं, वंचित आघाडीच्या वतीनं आम्ही सोबत आहोत. त्यामुळे उद्याच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यासोबत चुकीचं वर्तन कुणी जर केलं तर पक्ष त्याची नोंद घेईल आणि योग्य ते कारवाई करेल, हा तुम्हाला विश्वास देतो. काळजी करू नका. आपण लातूरकर आहोत, लातूरकरांची उंची वाढेल अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. ज्या ज्या मंडळीने आपल्या संपाला पाठिंबा दिला त्यांचे पण लातूरकर म्हणून मी आभारच मानतो आणि कमिशनर साहेबाला विनंती करतो, माननीय कमिशनर साहेब, लातूरची एक वेगळी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, लातूरची एक वेगळी संस्कृती आहे. या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी आमचे नेते आदरणीय शिवराज पाटील साहेबापासून ते भैया साहेबापर्यंत सगळेजण तुमचा जिव्हाळा टिकवलेला आहे. पुढच्या काळात तुम्ही आणि आपण हातात हात घालून काम करूया. संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक 1 वर ही महानगरपालिका आणण्याच्यासाठी प्रयत्न करूया. एक विनंती करतो सगळ्या कर्मचाऱ्यांना, तुम्ही नियमाप्रमाणे काम करा. पक्ष तुमच्या सोबत आहे. तुम्ही चुकीचं काम करू नका. तुमच्याकडे जबरदस्ती करायला कोणी येणार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. टायगर, आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त चुकीचं काम करणाऱ्या सोबत राहू नका, त्रास होईल. प्रामाणिकपणे काम करा. तुमच्या सोबत आम्ही लातूरकर म्हणून कायम सोबत आहोत, एवढाच तुम्हाला शब्द देतो. आदरणीय भैया साहेबांनी तुमच्यासाठी संरक्षणाचं कवच म्हणून जी मंडळी पाठवलेली आहे, आम्ही सोबत आहोत. तुमचे भाऊ म्हणून कायम सोबत राहू. केवळ नगरसेवक म्हणून बोलणार नाही, पक्षाचा अध्यक्ष म्हणून बोलणार नाही, लातूरकर म्हणून तुमच्या सगळ्या सोबत आम्ही आहोत एवढा विश्वास देतो. आणि माननीय कमिशनर साहेबाला विनंती करतो की लातूरकरांचे खूप प्रश्न आहेत. कालपासून हे काम बंद आहे. मी तुमच्या भावना समजू शकतो. आमची विनंती तुम्ही मान्य करावी आणि कामावर रुजू व्हावं अशा पद्धतीची नगरसेवकाच्या आचारसंहितेच्या संदर्भात आपण काँग्रेस भवनला उद्याच सकाळी बैठक लावणार आहोत. त्या बैठकीमध्ये पक्षाची आचारसंहिता तुम्हाला वाचन करून दाखवण्यात येईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपल्या मनात जी भावना आहे ती रात्रीच आम्ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे तुमची ताकद वाढेल असंच आपण काम करूया. सगळ्या लातूरच्या मंडळींना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण सन्मानाने
हे उपोषण मागे घ्या. 4 लोकांच्या चुकीमुळे लातूरकरांना वेठीला धरू नये. आपली संस्कृती ही सहकार्याची आहे, औदार्याची आहे, परोपकाराची आहे. कामगार एकजुटीचा. धन्यवाद.